आले आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले काकी मला नोकरी लागली आहे ना त्याची ऑफिस मध्ये पार्टी आहे. अच्छा मग तर मला याला उशीर होईल थोडा. काकी हे काय हा काय चाललंय काय तुमचं काकी ओ छी छी दारू पेली वाटतं ही लागली लीला ए लीला मला शुद्ध करतेस काय गप्पच का लीला जा आणि आधी सगळं सामान बाहेर फेकून दे तिचं जाते. लीला काय लीला 1 मिनिट. आज जायचं नाही का? तुम्हाला दोघींना जर इथं राहायचं नसेल ना तर तुम्ही दोघी दुसरीकडे जाऊन राहू शकता. तमाशा मी करते का तुम्ही करताय? हा मी करते तमाशा मी करते हा ए काय ग तमाशा मी करते तुझ्यात तेवढी हिम्मत असेल ना तर दाखवून दे काय हा चल तुझी पॉवर बघते मी चल दाखव चल एवढं बघायचंच आहे ना. हो चल बघाच मी काय करते ते दाखवतेच. काय करतेस? मी पोलीस स्टेशनला फोन करते. ए कोणाला फोन करतेस ग आणि काय सांगणार आहेस पोलिसांना काय सांगणार पोलिसांची भीती घालतेस आम्हाला तू बघा ना बाई भीती नाही घालत आहे मी पोलिसांची. मी खरोखरच पोलिसांना बोलवणार आहे इथे आणि त्यांना सांगणार आहे की हे घर माझं आहे असं तुम्हीच म्हणाला होता. आणि हो माझ्या बॉसला पण इथे बोलवणार आहे. ते देखील सांगतील त्यांच्यासमोर तुम्ही असंच म्हणाला होता की हे घर माझं आहे. बस एवढंच सांगणार तेवढ्यासाठी फोन करणार होतीस तू कशाला करते मीच फोन करते थांब. हा हा बोलवा ना बोला पोलिसांना. त्यांनी काय होणार आहे अहो बदनामी तुमचीच होईल आणि मग गल्लीत कॉलनीत सगळीकडे चर्चा होईल की तुमच्या घरी पोलीस आले होते. सगळीकडे चर्चेचा विषय बनेल. आणि हो उद्या तुमचे मिस्टर आले तर बिचारे खाली मुंडी घालतील बदनामीमुळे. नाही नाही बाईसाहेब असं काय बी होऊन देऊ नका. ही पोरगी लय डेंजर आहे जे बोलते तेच करते. हे म्हातारे आता जाते संध्याकाळी परत येते तोपर्यंत ठरवा काय करायचं ते. कळलं कळलं का? येते. कशाला ए तुला पण सांगते येते. लीला ही तर पोरगी महाठगच निघाली की ग की लीला आपण या मुलीसाठी काहीतरी केलंच पाहिजे. आज रात्री आपण हिच्यासाठी काहीतरी करूयाच चल काहीतरी विचार करू काहीतरी विचार करूया. बाईसाहेब एक आयडिया. कोणती ग कोणती बाईसाहेब आपण असं केलं तर ती कशी इथं समजा त्या मॅनेजरला बोलवते तिच्या माणसासनी बोलवते त्या आत्याला पण बोलवते आपण पण आपल्या मालकासनी ए आपल्या मालकीसने माझे ते तुमचेच हो बाईसाहेब पण आपण आपल्या कामासाठी त्यासनी बोलावलं तुमच्या पोरासनी इथं बोलावला तर तेवढंच आपल्याला आधार होईल आणि आपली बाजू पण भक्कम होईल बघा. हो ग आपली बाजू भक्कम. अगं पण असं कसं शक्य आहे ग का पोलीस येणार
बदनामी होणार, आपली बदनामी होणार ना ग. बाईसाहेब कसली आली त्यात बदनामी? हो ना, लोक काय म्हणतील? आता म्हणे हे पीजी ठेवतायत आणि पीजी पण कसले धोका देणारे, एकदम जफडेबाज. होय होय, तुमचं पण खरंच आहे. ए नको हा. दुसरी आयडिया सांग, चल विचार कर. दुसरी मला काही नाही बाई आता सुचत. विचार कर, विचार कर. बाईसाहेब काय नाही सुचत मला. अगं वेळ घे जरा. नाही बाया, मला तर काहीच सुचत नाही. कदाचित ती आपल्या बरोबर पोलिसांना तर घेऊन आली नसेल ना. बाईसाहेब तुम्ही एवढ्या कशाला घाबरता? या बघते कोण आले ते. हे देवा, ह्या प्रसंगाला तोंड द्यायची ताकद दे रे देवा, ह्या प्रसंगाला तोंड द्यायची ताकद दे रे. बाईसाहेब त्या पवित्राच्या ऑफिसातली नाही का त्या दिवशी ती माणसं आली होती, ती आली ती बाहेर. बरं चला बाई, जा जा, तू आधी बोलून आण त्यांना. आणू का? हा, येऊ देस त्यांना. मी आधी सांगणार की तिला तुम्ही नोकरी द्यायचं की नाही बघून घ्या. हे घर माझं आहे, हे घर तिचं अजिबात नाहीये. बघतेस त्यांना 50,000ची नोकरी करते काय, कशी सोडवते की नाही बघाच तुम्ही आता. हा या साहेब. बाईसाहेब ते आले. नमस्कार. नमस्कार, बसा ना, बसा. बाईसाहेब मी चहा घेऊन येऊ? हा, मस्त चहा घेऊन ये. होय, आल्याचा चहा घेऊन येऊ. जा. हे बघा साहेब, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, हे घर माझं आहे, त्या मुलीचं नाहीये, कळलं? मग तुम्ही त्याला नोकरी द्यायची की नाही हा तुमचा लुक पॉइंट आहे. नोकरी? हा, कसली नोकरी? तुमच्या कंपनीत वगैरे काहीतरी. कंपनी? नाही ती कंपनीत नाहीये. नाही. काय माहिती आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो मी एक बँक मॅनेजर आहे आणि ह्या माझे कलिग मिस पूजा. पण तिने तर मला सांगितलं तर. मी हेच तरी कन्फर्म करायला आला इकडे. हो काय? काय आहे की पवित्राने ना ह्या घरावर 10 लाखाचं लोन घ्यायचं ठरवलंय. 10 लाख? हो, आणि तसे तिने पेपरही सादर केलेले आहेत. हे बघा, हे सगळे पेपर आहेत आणि बहुतेक ही तुमची सही आहे ना, बघा. नाही, ही माझी सही नाही हो. म्हणजे काय हे पेपर खोटा आहे? हा हा, हे खोट आहे, खोट आहे, खोट आहे. मग तुमच्या घरी ओरिजिनल पेपर असतील. हो आहेत ना, का नाही? मी आता आणते. हा, मी तुम्ही यांच्या कोण? मी यांच्याकडं नोकरानी आहे यांची. किती वर्षापासून तुम्ही काम करता इकडे? अहो 5-7 वर्षापासून आहे मी यांच्याकडं. बरं मला एक सांगा, काय? ही जी पवित्रा ह्या ठिकाणी राहते होय. ती कधीपासून होती इकडे? ती अलीकडं ते 2 महिन्यातच ह्या आली ती बघा इकडं. होय का? साहेब, हे बघा. येस, इट्स ओरिजिनल. मॅडम एक काम करा, तुम्ही ह्या पेपरची एक झेरॉक्स पण माझ्याकडे द्या. एक मिनिट, झेरॉक्स ना. अच्छा, झेरॉक्स पण आहे तुमच्याकडे? क्या बात आहे. मग बघतो मी काय करायचं ते. हां, पुढची कारवाई मी करतो. पण एक लक्षात ठेवा, ह्या गोष्टीची भनं तिला लागता कामा नये. हां, अगदी तिच्याशी प्रेमाने वागा, समजलं? हां, आणि हे बघा, पुढची जी काय कारवाई करायची ते आम्ही तुम्हाला लवकरच फोनवर कळवू. हां, आणि ज्यावेळी आम्ही जेव्हा इथे येऊ त्यावेळेला तुम्हाला जे काय मी प्रश्न विचारू त्यावेळेला फक्त तुम्ही हो किंवा नाही मी उत्तर द्यायचं, समजलं? हो चालेल. हो, येऊ आम्ही. हो चालेल. हो, चला. पण सावध राहा. चला. बाईसाहेब ही पोरगी तर पोरांपेक्षा पण खतरनाक आहे. हो ना ग, पण काय ग, परमेश्वरने कसं मॅनेजरला आपल्या मदतीला पाठवलं ना. होय ना. पण हे सगळं झालं असतं तर मी तुझ्या मालकाला कसं तोंड दाखवलं असतं ग. काय बाईसाहेब, साहेब केव्हापासून माझं मालक झालेत? काय? चुप चुप, एकदम चुप. गंगेत घोडण आलं. हे बघ, ते तुझे साहेब आहेत हा, आणि माझे मालक.
आता मी माझ्या मालकानं तोंड कसं दाखवू? बाईसाहेब झालं गेलं गंगेला मिळालं आता समजा इसरून जा. अहो तुमचा जीव वाचला हे काही थोडं नाही. आता फक्त एकच काम करा. तुम्ही आहे ना तिच्यावर खोटं खोटं प्रेमाचं नाटक करून तिला फसवा. आता बघच तू त्या म्हशीवर कसं कसं प्रेम करते ते बघच. तिला काय वाटलं तुम्ही पोलिसांना घाबरता वय? करेक्ट. तसंच दाखवते की नाही बघ आता बघच तू. पवित्रा पवित्रा खा ना. खा ना ग. पवित्रा खा ना. अगं खा ना. खा ना पवित्रा खा ना ग. ए, काय आहे? तू का खात नाहीयेस? हा वय. हेच जेवायला आहे. पुलाव नाहीये. पुलाव हवाय? लीला जा पुलाव घेऊन ये. जा 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 केलंय लवकर बरं जा. तुझ्यासाठी. नको मला. हा घ्या ना, घ्या ना. पवित्रा मॅडम वाढ अजून. अजून देऊ? बस. तेवढं देऊ. बस बस. खा. पुलाव सोबत काय आहे? हा हाय की पुलाव सोबत. आधी खाऊ दे ना तिला. रायता आहे का? आहे ना आहे ना रायता आहे ना. जा जा रायता घेऊन ये. जा जा जा. ते काय फ्रीज मध्ये पुजायला ठेवलंय? आण आण आण. सफेद सफेद दुधावाने रायता खावा आयता. खा ना खा ना. अजून काय आहे? हा स्वीट पाहिजे? हा आणू? कधी आणणार? ओ ओ जा 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 स्वीट आण. स्वीट आण जा जा. खा तू बघते तिला. हा खा खा. अगं लवकर. हा स्वीट. हे स्वीट आणि बोला जरा नीट. नाही नाही तू खा खा खा. पवित्रा तू तू खूप चांगली मुलगी आहेस ग. मी काय म्हणते तू पोलिसांना काही सांगितलं नाहीस ना? गंगेत घोडं झालं. आम्हाला खूप भीती वाटते ग. तू सांगशील ना मी सगळं कामं करीन मी तुझी. हा हा मी सगळं कामं करीन तुझी. हा हो हो खूप मोठी आली तिचं ऐकायला. जास्त शणी आहे. हिच ऐकून घे. काकी हा खरं सांगायचं ना हा. तर तुम्हाला भीती घालण्यासाठी मी पोलिसांची धमकी दिली. टाको बाई ही बघ. खरं सांगू का? अगं म्हशे तुझी भीती तर मीच घालवणार आहे. तुरुंगात पाठवून नाही खडे फोडायला लावलं तर माझा नाव रुक्मिणी नाही. खरं सांगू का? मलाच पोलिसांची भीती वाटते. ही बघ म्हैस कशी बोलतीये. ओ बाईसाहेब रागात काही बोलायला जाऊ नका नाहीतर डाव उलटा पडायचा आपल्यावर. ए बाई तू काय मला वेडी बिडी समजलीस की काय? हा, गंगेत घोडं न्हालं. ए लीला हे बघ. काय काकी हा काही बोललात? मी 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 काय नाही नाही. छे छे मी आता अजिबात नाही काय बोलली बाई. अगं लीला म्हणत होती तू की नाही माझ्या अक्षसारखी आहे. नाही हो बाईसाहेब लय ना तू गप ना. मी काय म्हणते ती म्हणत होती मला की तू माझ्या अक्षसारखी दिसतेस म्हणून म्हणून मी तुला जेवायला आवडते. तू जेव ना. तुला काय देऊ अजून? देऊ का? हा थोडासा राईस. दे. राईस? त्याला पुलाव म्हण. थोडासा पुलाव. बस नाही घ्या बस. किती खोटं बोलताय बाईसाहेब. 5-7 वर्षापासून पाहते अक्षुताईला एक दिवस बी नाही भरवलं तुम्ही आणि त्या क्रिकेटर पोराला फक्त भरवत बसलात. बरोबर आहे ना? तू काय बोललीस मला? छे छे म्या कुठं काय बोलली. मग इथे काय उभी आहेस? जा आधी पवित्राच्या रूम मध्ये जाऊन बघ जा सगळं व्यवस्थित आहे की नाही. आणि मळलेले कपडे सगळे घेऊन ये जा. ते मी भरवते. नाही बस. नाही थोडंसंच भरवते. थोडंसंच, एकदम हे थोडं. लास्ट आहे लास्ट लास्ट.
बस पुरे आता नाही तर मला नाही. पोट फाटेल. नाही बस झालं. थोडंसं. खा खा म्हशे, नाईला जाई म्हणून खायला घालते, नाहीतर. फार थकली आहे मी आता. अच्छा. बाईसाहेब समजा व्यवस्थित आहे बघा. पवित्र जा आराम करून घे. हा काकी हा माझे ना पाय खूप दुखतात. बस तेवढंच. गांगेत घोडण आलं. लीलाबाई जा पाय दाबून दे जा. लीलाबाई नाही हो, लैला. तूच ती लैला. चुप कर. चला पवित्रताई, तुमचं पाय दाबून शान देते. अगं तुझे पायच काय, तुझा चांगला गळाच दाबते. पण लैला ताई, हा तुम्हाला वाईट तर नाही ना वाटणार? नाही नाही, अजिबात नाही. जा ना तू जा. लैला तू जा, मी येते. चला ना तुम्ही. हो पुढे. काकी ओ हा. मला सांगा, ह्या लैलाला पगार किती देता? काय नाही, बस 2000 रुपये देतो बस. काय 2000? ए ओरडायला काय झालं? काही नाही, मग काही नाही. हे बघ, ती की नाही आता तुझ्या घरात आहे की नाही, हे घर तुझं आहे ना, मग पगार कोण देणार? मी? बरोबर आहे, हे आता घर माझं आहे ना. तुम्ही कुठून देणार नाही पगार? काय करूया? आपण एक काम करूया. काय आपण लैलाला कामावरून काढून टाकूया. काय तिला कामावरून काढून टाकणार? मग ही कामं कोण करणार? तुम्हीच करणार सगळी कामं. मी? हे मला कसं जमेल? 2000 रुपये वाचवायचेत ना. हो हो, पण ही सगळी कामं मी कशी करणार? कशी म्हणजे? अहो तुमचा वेळ पण जाईल आणि मन पण रमेल. हो हो, सॉरी सॉरी सॉरी. आता तुझ्या घरात राहायचंय म्हटलं तर मला सगळं ऐकावं लागेल ना. अडलंय माझं थिएटर. मग कराल ना सगळी कामं? हो 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 हो. चला मी येते. मिली मला बोलते तुझं वाटतं होईल, तुला किरकिर पडून म्हणते. मला शिकवतेस, मला शहाणपण शिकवतेस. तिला काय वाटलं मी तुझं ऐकेन? अडलंय माझं थिएटर. आता काय करणार? सगळं ऐकावंच लागणार ना. काय करू? अडला हरी गाढवाचे पाय धरी, तिचे पाय दाबा, तिचे हात दाबा, तिचा गळा दाबा. तुला काय वाटलं मी तुला अशी सोडेन काय? हा, मी का तुला अशी तशी सोडणार नाही. गंगेत घोडण आलं नाही, तुला नानी आठवली ना तर नावाची रुक्मिणी नाही. हा ना, तुला मी सोडणारच नाही. काय झालं? काय आले रे आले, आले पेंगेस्ट आले.